आज आपण पाहणार आहे की किल सॉफ्टवेअर कसं यूज करायचं आहे. हे किल सॉफ्टवेअरचं व्हर्जन 3 आहे. आता यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर यामध्ये तुम्हाला कुठलेही इंटरफेसिंगचे प्रोग्राम तुम्हाला करता येतील 8051साठी. इकडे तुम्हाला फाईल दिसत आहे, त्याच्या बाजूला एडिट आहे, व्ह्यू आहे, इन्सर्ट आहे, हे सगळे तुम्हाला प्रोजेक्ट आहे. हे तुम्हाला इकडे कमांड दिसत आहेत की तुम्ही ह्यामध्ये एडिटिंग तुमचं करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार, प्रोजेक्टमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट घेणार. न्यू प्रोजेक्टला आता मी इथे टायटल देणार. तुम्हाला जे करायचं आहे त्याचं तुम्ही नाव तिथे देऊ शकता. आता मी ॲडिशन करणार तर मी इथे नाव काय देणार, ॲड. फक्त ती फाईल रिपीट होता कामा नये. जर का ॲड नावाची फाईल ऑलरेडी असेल तर तुम्ही ॲडमध्ये काहीतरी 2, 3 किंवा तुमचं नाव टाकून .uv3 त्याला सेव्ह करा. लक्षात ठेवा, .uv3 करणं गरजेचं आहे, कारण त्यावरतीच तुमची ती एक फाईल क्रिएट होईल व्हर्जन 3मध्ये किलचं. त्यामुळे .uv3 करून ओके करा, क्लोज करा. आता क्लोज केल्यानंतर तुम्हाला इकडे IC विचारेल. त्यामध्ये तुम्हाला ॲटमेल निवडायचा आहे. जर का ॲटमेल हा IC जर का नसेल तर तुम्हाला त्यामध्ये मायक्रोचिप नावाचा IC तुम्हाला शोधायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ॲटमेल सिलेक्ट केला. ॲटमेल सिलेक्ट केल्यानंतर मी त्यामध्ये खालती आलो. त्यामध्ये मला आता दुसरा IC कुठला शोधायचा आहे, त्यामध्ये कॅपिटल AT म्हणजेच AT89S52 AT89S52 हा मी घेतला, ओके केला. आता मी काय करणार याच्यानंतरनं, आता आपण काय करायचं, फाईलमध्ये जायचं आणि त्यामध्ये जाऊन आपण तिकडे कोड लिहू शकतो. आता फाईलमध्ये जाणार, न्यूमध्ये जाणार. न्यूमध्ये जाऊन आता इकडे काय करायचं, आपण इकडे कोड आपण लिहू शकतो. तुम्हाला जो ॲडिशन करायचा आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे किंवा LED इंटरफेसिंग करायचं आहे 8051ला, स्टेपर मोटर असेल, काही असेल, तुम्ही इकडे काय करू शकता, तुम्ही इकडे तो प्रोग्राम लिहू शकता असेंब्ली लँग्वेजमध्ये आणि मग आपण त्याला बर्न करून नंतर त्याला एक्झिक्यूट करायचा असतो. सगळ्यात पहिल्यांदा मी काय घेतलेलं आहे इकडे, तर मी आता इकडे लिहायला चालू करत आहे. तर सगळ्यात पहिली कमांड दिलेली आहे मूव A, हॅशटॅग. जे नंबर असेल तुम्हाला जे ॲडिशन करायचे आहे तुम्ही ती घेऊ शकता. 30 असेल, 40 असेल, 50 असेल, तुम्हाला जी घ्यायची तुम्ही ती घेऊ शकता. आता ह्या पहिल्या कमांडचा अर्थ काय होतो की 30 हेक्साडेसिमल नंबर ॲक्युमुलेटरमध्ये ॲड करा, मूव करा. सेकंड कमांड काय आहे, मूव R0 हॅशटॅग. तुम्हाला जो नंबर हवा आहे तुम्ही इकडे घेऊ शकता. तुम्हाला जो हवा असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकता. आता ह्याच्यानंतर काय करणार, तर मी ॲडिशन बघतो आहे तर मी ADD लिहिलं. ADD म्हणजे काय, ॲडिशन. ॲडिशन करायची आहे कशाची, ॲक्युमुलेटर म्हणजे A आणि R0 रजिस्टरमध्ये ॲडिशन लिहिलं. त्याच्या खालती आता ॲडिशन झाल्यानंतर रिझल्ट कुठे स्टोअर होणार आहे, तर रिझल्ट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होणार. मग त्याला मी काय करणार, त्या रिझल्टला कुठेतरी दुसरीकडे घेऊ पण शकतो, प्रोग्राम एवढा पण लिहू शकतो किंवा पुढची स्टेप एखादी एक्स्ट्रा मी R2मध्ये ॲक्युमुलेटरला इकडे पाठवू पण शकतो. जो कॉमा आहे, कॉमाचा जो राईट साईडला आहे त्यातला डेटा कॉमाच्या लेफ्ट साईडमध्ये जाऊन स्टोअर होत असतो. त्यामुळे वरची कमांड काय आहे, मूव केलं मी ॲक्युमुलेटरचा डेटा R2मध्ये. आता मी काय करणार, ह्याला सेव्ह करणार. सेव्ह करताना जे आधी नाव दिलेलं होतं .uv3चं तेच नाव इथं देणं गरजेचं आहे. नाव जर का चेंज झालं तर इकडे फाईल एक्झिक्यूट होत नाही. मी काय नाव दिलं होतं, add9.uv3 होतं. आता काय करणार, add9.asm. ASM म्हणजे असेंब्लीमध्ये केले म्हणून ASM लिहिलं. सीमध्ये केलं तर .c सेव्ह करावं लागतं. आता त्यानंतर काय करणार, मी इकडे हे झाल्यानंतर मी जाणार सगळ्यात पहिल्यांदा. आता इथे मला व्ह्यू का करत आहे, कारण की इकडे मला टार्गेटचा जो ब्लॉक होता तो दिसत नाही आहे. जेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती आउटपुट किंवा टार्गेटचा ब्लॉक दिसत नाही तेव्हा तुम्ही तिथे व्ह्यूमध्ये जाऊन तो काढू शकता. व्ह्यूमध्ये गेलो, टार्गेटमध्ये गेलो. टार्गेटमध्ये सोर्स ग्रुप होता. सोर्स ग्रुपला मी काय केलं, ॲड फाईल केलो. आता ॲड फाईल ती जाऊन ॲड करायची आहे. इथे काय करणार, मी परत जे मगाशी ज्या नावाने फाईल सेव्ह केली तेच नाव मी इकडे देणार. म्हणजेच काय, add9.asm ही फाईल आपण क्रिएट केली होती, तीच फाईल मी ते नाव देऊन सिलेक्ट करून त्याला तिकडे ॲड केली. आता काय होईल, आता आपली फाईल इकडे ॲड झालेली आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता आपली फाईल इकडे ॲड झालेली आहे. आता काय करायचं, ह्याच्यानंतर त्याला करायचं बिल्ड केल्यानंतर तुम्हाला इकडे बघायला मिळेल की 0 एरर आहेत, 0 वॉर्निंग्स आहेत. म्हणजे एरर काहीसुद्धा नाही. वॉर्निंग किती असू देत चालतील, एरर येता कामा नये. एरर आला तर प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, आउटपुट आपल्याला पाहता येत नाही. मग मी जाणार डिबगमध्ये, स्टार्ट आणि स्टॉप डिबगमध्ये जाणार. इथे गेल्यानंतर मला काय होतं, इकडे गेल्यावर मला आउटपुट माझं बघायला मिळेल, माझ्या प्रोग्रामिंगचं की काय प्रोग्राम कसा झालेला आहे ते पाहायला मिळेल. ठीक आहे, मग मी काय करणार, आता मला आउटपुटची विंडो दिसत नाही म्हणून मी आउटपुटची विंडो इकडून घेणार व्ह्यूमध्ये जाऊन. आता इकडे आउटपुटची विंडो मी घेत आहे. त्याच्यावरती मग आपल्याला काय दिसेल, प्रोग्रामचं जे आउटपुट असेल ते आपल्याला आउटपुट तिकडे पाहायला मिळेल. ठीक आहे, आता इकडे जो आहे, जो ब्रॅकेटचा ऑप्शन आहे त्यावर स्टेप बाय स्टेप जर का तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला तुमचा प्रोग्राम कशा पद्धतीने एक्झिक्यूट होते तो स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय होतं पाहायला मिळत असतो.
आता इकडे तुम्ही पाहू शकता ही विंडो जी ओपन झालेली आहे तिथे दिसत आहे की ॲक्युमुलेटरमध्ये किती कंटेंट आला, R0मध्ये किती कंटेंट आला, तुम्ही प्रोग्राममध्ये किती दिलेला होता, मग त्याच्यामध्ये काय झालं, ॲडिशन झाली, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं, तुम्हाला इकडे ब्ल्यू कलरमध्ये इकडे पाहायला मिळतं. म्हणजे व्हॅल्यूज काय आहेत त्या रेजिस्टरच्या त्या तुम्हाला इकडे काय होतं पाहायला मिळतं. ते तुम्ही स्टेप बाय स्टेप खाली जर का गेला तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट दिसत जाईल. परत एक स्टेप बाय स्टेप खाली गेला की तुम्हाला R0मध्ये किती सेव्ह झालं, मग त्याचं ॲक्युमुलेटरमध्ये किती झालं, आता 60 झाली ॲडिशन, मग 60 आलं. आता ॲक्युमुलेटरचं पुढे आपण कुठंतरी ट्रान्सफर करणार आहे, मग ते पण आपण दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो. इकडे तुम्हाला ॲरोने तो दाखवतो, जो येलो कलरचा ॲरो दिसतो जो ग्रीन कलरच्या खालती आहे, त्या ॲरोमध्ये तुम्हाला दाखवतो की त्या पोझिशनला इकडे आउटपुट काय यायला लागले, त्या स्टेप एक्झिक्यूट होताना आउटपुट तुमचं काय येत आहे हे कुठे दिसत आहे हे तुम्हाला इकडच्या लेफ्ट साईडला पाहायला मिळते. ठीक आहे. आता R2मध्ये ते 60 आपण ट्रान्सफर केले, एमधून काय केला डेटा आपण मूव्ह केला, R2, A केली होती कमांड, म्हणजेच ॲक्युमुलेटरमध्ये जो डेटा आला तो आपण काय केला R2मध्ये शिफ्ट केला, जिकडे आपल्याला खालून 2 नंबरची स्टेप दिसत आहे प्रोग्राममध्ये. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने आपण इथे ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो, स्टेपर मोटर इंटरफेसिंग विथ LED करू शकतो. ह्या इथेच स्टेप सगळ्या ह्याच आहेत, फक्त फाईलचं नाव चेंज होणार. जसं की add.uv3 केलं होतं, तिकडे काय होणार LED blinking.uv3 तुम्हाला जी हवी ती द्या, त्यानंतर .asm सेव्ह करायची. तुम्ही यामध्ये कुठलाही प्रोग्राम रन करू शकता.